कोकणची खाद्य संस्कृती आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या, आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थकृती. कोकणची खाद्य संस्कृती. श्रोते हो नमस्कार. कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण या महिन्यात सई ठाकूर देसाई यांच्याकडून काही पदार्थकृती जाणून घेतो आहोत. 2 आठवडे त्यांनी खूप छान पदार्थकृती आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि याही आठवड्यात आपण त्यांना आमंत्रित केलंय. मॅडम नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. या भागात कुठल्या पदार्थकृती सांगणार आहात? कुठला आहे पहिला पदार्थ? पहिला पदार्थ आहे केळीच्या कालाची भाजी. बरं. केळीचा गाभा आतला. अच्छा. केळीचा घड आपण काढून झाला आपला हां की त्याचा जो काही खोड असतं हां ते सोलायचं पूर्ण. अच्छा. त्याच्यावरती ज्या पात्या असतात त्या काढत जायचं. बरं बरं. आणि मग आतमध्ये जशी ट्यूब आपली असते की नाही लाईटची, हो. तसा एक छान गाभा असतो. बरं. तर म्हणजे त्याची केळफुल भाजी आहे. वेगळं. केळफुल वेगळं, केळी घडाला वेगळी. लागतं. हो. हां हां. आणि हा त्याच्या खोडामध्ये असलेला भाग आहे. वा. पण मग मला एक सांगा की जिथे घड लागतो तिथपासूनचा घ्यायचा की खालपासूनचाही चालतो? कुठलाही चालतो. अच्छा. हा, पूर्ण आपल्याला केळी आपण सोपं काढतो की नाही, आलं लक्षात. तर ती काढत काढत जायचं. आतमध्ये गेलो की ती आपल्याला मिळतो तो मला वाटतं गाभा. पांढरा रंग पांढरा रंग त्याचा? असतो त्याचा. हम्म. आणि अगदी जशी आपली लाईटची ट्यूब असते ना, हां. तशीच ती वा. डोळ्यापुढे आणा की तुमच्या लक्षात येईल. क्या बात आहे. हो, ही चांगलीच खटपट करायला लागणारी भाजी हो आहे. हो. हां. आणि मला वाटतं जसं मी म्हटलं होतं की लक्ष ठेवा सगळीकडे, हो. तर हे तर जेव्हा आपल्या- घड तोडून होईल तर लगेच आपल्याला ही पुढच्या 4 दिवसात भाजी करायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. असं. त्याची कृती आणि साहित्य हो, सांगा. साहित्य सांगते. तर केळीचा काल आपल्याला लागेल, तो गाभा आहे तो. तांदुळाच्या कण्या लागणार आपल्याला बरं. त्याला. हम्म. हळद, मेथी, हम्म. हिंग, तेल, मोहरी, मीठ, साखर, ओला नारळ, हिरवी मिरची. वा. साधं साहित्य. साधं अगदी. साहित्य अगदी. हम्म. आता सुरुवातीला काय करायचं, हा जो काल आहे, गाभा आहे, हम्म. तो काढून घ्यायचा. आता हे चिरण्याचं कौशल्य आहे, बर. कारण त्याच्यात खूप दोर असतात. तर हा. म्हणून त्याच्यात चकत्या काढायच्या, ओके. चिरायच्या. हम्म. प्रत्येक चकतीला दोर असतो, तो हाताने काढावा लागतो आपल्याला. हा. तो काढायचा आणि मग एकावर एक त्या चकत्या घेऊन बारीक जितकं आपल्याला चिरता येईल ओके. तितकं चिरायचं. ओके. स्किलचं काम आहे. स्किलचं काम आहे थोडं. असं नाजूक ह्याने ते चिरायचं, पूर्ण दोर काढून टाकून. हम्म. मग ते काढून झाले की त्याच्यात तांदुळाच्या कण्या, हम्म. आपण ज्या भरड काढतो, तर त्या तांदुळाच्या कण्या, हम्म. हळद, हिंग घालायचं हा. आणि हे सगळं मिश्रण कालवून असं एकत्र चेपून ठेवायचं भांड्यात घट्ट. बरं. आणि चांगलं 5-6 तास ते ओके. चांगलं मुरतं एकात. हा. त्या कालाला आपण पाणी थोडं सुटतं, त्याच्यात ह्या नक्कीच. कण्या असं ते भिजून सगळं जातात. भिजून जातात हा, छान. हा, मग त्या 4-5 तासानंतर थोडं जास्त तेल घेऊन हा. आपल्याला फोडणी करायची. अच्छा. तर त्याच्यात मेथी, मोहरी, हिरवी मिरची हा. अशी घालून फोडणी करायची. आणि मग कारण हे हिंग हळद आपण ऑलरेडी घातलेलं आहे घातलेलं आहे, पण थोडं फोडणीत पण घालायचं नेहमीसारखं. आपण. हम्म, हा. हम्म. आणि मग हे जे चेपून ठेवलेलं कालाचं मिश्रण आहे हा. तर ते घालायचं. अच्छा. आणि शक्यतो पाणी न घालता वाफेवरती बर. परत ढवळून झाकणात पाणी ठेवून अशी ही भाजी परतून लक्षपूर्वक करायची. करणं गरजेचं आहे. लक्षपूर्वक करणं गरजेचं आहे. म्हणजे भाजी ठेवली आणि जरा फोनवर बोलते असं नाही असं चालणार. नाही चालणार. आणि अगदीच नाही शिजत आहे असं आपल्याला वाटलं तर किंचित थोडं पाणी पाण्याचा घालायचं. हबका आपल्याला मारता येऊ शकतो. हम्म. एकदा कणी शिजली की झालं, मग बरोबर. वरून ओलं खोबरं घालायचं. क्या बात आहे. फार सुंदर होते भाजी ही. खरंच छान आहे ही. फक्त मेहनत आहे, तुम्ही मेहनत आहे. म्हणालात तसं. हो. आणि डोळसपणे बघण्याची गरज आहे की गरज आहे. आपण तो केळीचा घड कधी काढतोय आणि त्यानंतर नंतर आपल्याला हा तो काला. काल मिळवायचा आहे. मस्त. हो. खूप छान आहे हे हा, खरं. तेच. आणि म्हणजे मी सुद्धा ही भाजी नाही ऐकलेली आतापर्यंत बरं, की बरं. वेगळ्या वेगळ्या पण ही पण भाजी नुसती पण खायला छान लागते. पोळी बरोबर तर खाऊ नक्कीच शकतो. खाऊ शकतो. खरं आहे खरं आहे. हो. आणि जसं आपण म्हणतो की सतत बाहेरनं काय आणू किंवा भाजी काय करू, हा. हा जेव्हा प्रश्न गृहिणींना पडतो, अगदी. तर तुमच्या आवारात केळी असतील तर हे नक्कीच करून बघायला हरकत नक्कीच, नाही, नाही नक्कीच. का? आणि खूप कमी पुरतो. केळीचा गाभा खूप मोठा असतो. हम्म. तर 2 विता घेतला आपण हा जरी गाभा तरी पुष्कळ होते भाजी ह्याच्यातून. बरोबर आहे. मस्त. खूप हो. छान आहे एकदम. आणि जुनं आहे पण नाविन्यपूर्ण आहे. नाविन्यपूर्ण आहे. खूप छान छान. हा.
यानंतरची रेसिपी कोणती आहे? पानगी. हां, तर दोन्ही आपण करतो, गोड आणि तिखट. हो, आपण आता गोड कशी करायची ते बघूया. चालेल. तर त्याच्यासाठीचं साहित्य लागतं तांदूळाचं पीठ, हां, गूळ किंवा साखर हं. आवडीनुसार, मीठ, हं, लोणी आणि सोडा अच्छा. किंचितसा. हं, तर आता हे सगळं मिश्रण हे सैलसर थोडं कालवायचं बर. आणि मग केळीच्या पानावरती थापायचं, हं, वरून केळीचं पान घालायचं अच्छा, आणि तव्यावर भाजायचं. ओके. मग बाजू पलटायची. हं. दोन्ही बाजूनी मी त्या केळीचा पानाचा छान स्वाद स्वाद त्याच्यात आला उतरतो. पाहिजे. क्या बात है. हा. अजिबातच घट्ट मात्र भिजवायचं नाही, आपल्याला सैलसरच हे भिजवायचं हं, हं, हं. आहे. म्हणजे ते हाताने पसरता आलं पाहिजे हो, आपल्याला. बरोबर आहे. नाही जसं का? आपण थालीपीठ भाकरी हे हा. करतो ना तसं, हं, पण हं. त्याच्याहूनही हे थोडंसं सैल लागेल सैल मला वाटतं. लागतं. हां, हां, हां. पूर्वी आणि मग पानाला लावताना काही तेल वगैरे लावायचं असतं, तेल तूप काही? लावलं तरी चालेल, नाही लावलं तरी चालेल. पाणी अच्छा. नुसतं हात फिरवला तरी सुटतं बरोबर आहे. पान, हं, हं, केळीचं हं. पान. नंतर गरम गरम खाताना मात्र गरम तूप गरम घ्यायला खाताना विसरू तूप नका. घ्यायचं किंवा फोडणीची मिरची आपली हा, उसळी मिरची आपण म्हणतो, हो, हो, तर हो. त्याच्याबरोबर फार छान लागते ही वा पानगी. वा वा. हा. हे मात्र आपण कधीही करू शकतो नाही. अगदी पण कधीही. यासाठी फक्त केळीची पानं तुमच्या जवळपास पाहिजे. पाहिजेत. हा पदार्थ हा अगदीच करायला सोपा नक्कीच आहे. होऊन जातो. हो. आणि डब्यासाठी असेल, प्रवासाला नेण्यासाठी हो. असेल तर हा फारच उपयोगी खरंच छान पदार्थ छान आहे. आहे. आणि तोंडी लावायला वेगळं काही घ्यायची गरजच गरज नाही. नाहीये. मस्त मस्त. मॅडम, तुम्ही खूप छान पदार्थ सांगताय आणि घरातल्याच पदार्थांमधून, घरातल्या घरातल्या सगळ्या साहित्यामधून साहित्यांपासून हे पदार्थ होत आहेत. आणि पावसाळ्यात मला वाटतं हे आणखीन चांगलं आहे, कारण बाहेर जायचंही आपल्याला कंटाळा कंटाळा येतो. येतो. खरं आहे, खरं आहे. आणि सणही येतात तर असे छोटे छोटे गोड पदार्थ पण चालू शकतात. हो ना, अगदी कधीतरी. प्रत्येक वेळी आपण म्हणतो असं पक्वान्न, श्रीखंड, बासुंदी हे तर असतंच, असतंच. पण असे छोटे पदार्थही करायला हरकत नाहीत, नाही का? नक्कीच, नक्कीच. खूप छान. यानंतरची रेसिपी कोणती आहे? यानंतरची आता आपण गोळा आळू बघूया, बर, की ते आपण काही पावसातच नाही, आपण वर्षभर पण करू करू शकतो. शकतो. अळू आपल्याला मिळालं की. मिळतं. हं, हं, पण हं. ही पण आजकाल फार कोणी करत नाही भाजी. तर त्याची साहित्य आणि कृती सांगूया. हं, तर याच्यासाठी अळूची पानं हं. आणि देठी दोन्ही घ्यायचं. अच्छा. हं, तुरीची डाळ घ्यायची, हं. तांदूळाच्या कण्या घ्यायच्या, हं, मीठ, गूळ, चिंच, तेल, मोहरी, हळद, हिंग, सुक्या मिरच्या. अच्छा. आता हे अळू छान धुवून चिरून घ्यायचं, हं, हं. ते शिजवायचं. बरोबर तुरीची डाळ आणि कण्या हे वेगळं शिजवायचं. बरोबर. मग या दोन्ही गोष्टी एकत्र करायच्या, चांगल्या घोटून घ्यायच्या हं, हं, हं. आणि मस्त चरचरीत फोडणी घालायची सुक्या मिरच्यांची. अतिशय सोपी भाजी, अतिशय सोपी भाजी पण आहे. अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. हो ना, खरी गोष्ट आहे. हा. आणि तुम्ही म्हणालात तसं ही 12 महिने आपण भाजी करू शकतो. करू शकतो. आणि ह्या ज्या आपल्या सगळ्या भाज्या आहेत, आपल्या परसावातल्या भाज्या असं म्हणायला बरोबर. हरकत नाही. तर आता हे अळू आहे, याच्यामध्ये लोह आहे, हो. तुम्ही खायलाच हवं. हो. म्हणजे जे आपण कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीतनं मिळवण्याचा प्रयत्न करतो ते तुमच्या आसपासच असतं. आसपासच असतं. तर ते खरं फक्त आहे. तुम्ही उचलणं गरजेचं असतं. नक्कीच, नक्कीच. आणि ते तुम्ही उचललं की तुम्हालाही मिळेल आणि तुमच्या कुटुंबालाही कुटुंबालाही मिळेल, नाही मिळेल. का? अगदी अगदी त्यासाठी वेगळी काही मेहनत करण्याची गरज गरज नाहीये. नाहीये. अजिबातच. खूप हो. छान आहे हे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या ज्या काही पदार्थ कृती आहेत की ज्या माहीतच नाहीयेत, हो. आज आपण बघतो की आपल्याला या गोष्टी माहीत असतात किंवा खाल्लेल्या असतात लहानपणी. तुम्ही म्हणालात तसं आईकडून, आजीकडून, आजीकडून. बरोबर. पण त्या केल्या जात नाहीत. नाही. तर मला असं वाटतं की हे आपले जे आता एपिसोड होणार आहेत, हा. तर त्यानिमित्ताने ह्या पदार्थ कृती पुन्हा लक्षात येतील आणि ह्या केल्याही केल्याही जातील, जातील. नाही का? खरं आहे, नक्की. मला असं वाटतं की ही जी संस्कृती तुम्ही म्हणताय तसं पुढच्या पिढीकडे देण्याचं आपलं काम आहे, काम आहे ते. ते नक्कीच होईल असं नक्की, वाटतंय, नक्की. नाही का? आणि हे सगळं टिकून राहायचं असेल तर आपण हे करत राहावं लागेल. खरंय, अगदी लहान खरंय. मुलांची ती चव आपल्याला विकसित करावी लागेल. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हे तुम्ही खूप चांगलं म्हणालात की हो. चव विकसित करणं हे खूप खूप महत्वाचं महत्वाचं आहे. आहे. कारण नाहीतर मला हे आवडत नाही, मी कधी खाल्लंच खाल्लंच नाही. या कारणास्तव बऱ्याच गोष्टींना हातच हातच लागत लावू नाही. लागत नाही. तर तसं न करता हे मला वाटतं सगळ्या आपल्या माता भगिनींचं, मैत्रिणींचं काम आहे हो, की खरं त्यांनी आहे. या चवी विकसित केल्या करायला पाहिजेत. पाहिजेत, नाही का? अगदी. मॅडम, तुमच्या आवडीचं एखादं गाणं सांगा, आपण ते गाणं श्रोत्यांना ऐकवूया हो, आणि चालेल. तुम्हालाही. चालेल. गुण 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 गुणती पक्षी सारे
होते पानात मन बावरे फिर फिर फिरते बघ उंच उंच गगनी उडते मन बावरे नावरे मन बावरे फिर फिर फिरते गंधात गंधोन दरवळते मन बावरे नावरे हळवा मृदगंध धुंद वाटे नवा नवा हृदय स्पर्शून जातो इथला गारवा हळवा मृदगंध धुंद वाटे नवा नवा हृदय स्पर्शून जातो इथला गारवा हिरव्या रानात आसमंती कोण कुहू कुहू गाती तालात डोलती बघ स्पंदने मन बावरे फिर फिर फिरते बघ उंच उंच गगनी उडते मन बावरे नावरे मन बावरे फिर फिर फिरते गंधात गंधोन दरवळते मन बावरे नावरे मॅडम, काही छान रेसिपी झाल्या, गाणंही झालंय. पुढची रेसिपी कोणती आहे? पुढची आहे कुड्याच्या फुलांची भाजी. कुड्याच्या फुलांची भाजी. ती सुद्धा आत्ता ह्या सीझनमध्येच आपल्याला मिळणार आहे. बर. हा, आजी आम्हाला सांगायच्या की वर्षातून एकदा तरी ही भाजी खाल्लीच पाहिजे. खरंय. कुड्याच्या शेंगांची भाजी आम्हाला आजी अगदी सांगायच्या की वर्षातून एकदा खाल्लीच पाहिजे की त्याने पोट साफ होतं. तर ती पण आहे आणि ही फुलांची पण भाजी आहे. तर त्या नक्की सगळ्याचा उपयोग पोट साफ होण्यासाठीच होण्यासाठीच आहे. आहे. आणि मला असं वाटतं की पावसाळ्यात आपली पचनशक्ती ही जरा नाजूक हो. असते सगळ्यांचीच. तर त्या दिवसात ह्या अशा भाज्या खाल्ल्या तर मला वाटतं आपल्या आरोग्याला नक्कीच चांगल्या असतात नाही का? अतिशय. हं. तर याच्यासाठीचं साहित्य आहे कुड्याची फुलं, हं. तेल, मोहरी, जिरं, हिंग, हळद, तिखट, गूळ, बेसन पीठ, मीठ आणि ओलं खोबरं आवडीनुसार आपल्याला हवं असलं तर. तर ही कुड्याची थोडी कडू असते का? कडू असते किंचित. हां. म्हणूनच थोडंसं पीठ आणि किंचित गूळ घातला की त्याचा त्याचा कडवटपणा balance होतो. मग बॅलन्स होतो. तर ही फुलं चांगली धुवून घ्यायची आणि चांगलं तेलाची फोडणी करायची, मोहरी, जिरं, हिंग, हळद घालून आणि मग त्याच्यात ही फुलं घालून शिजवून घ्यायची. अच्छा, पण मग त्या चांगली वाफ फुलांची काढायची. देठं वगैरे हो, ती काढायची. नीट साफ करायची. हा हा हा. हो. ओके. आणि ती फुलं ओळखता येणं हे पण मला वाटतं खूप मोठं काम आहे. सगळ्यात पहिलं काम ते आहे. हो हो. पण आता तुम्ही आजूबाजूला कुठेही सड्यावर फिरलात हां. तरी तुम्हाला सहज मिळेल. अच्छा. ओके ओके. तर त्याच्यानंतर मग ती भाजी शिजली की मग हां. लाल तिखट घालायचं, हां. थोडासा गूळ घालून परतायचं हं. आणि मग थोडं बेसनाचं पीठ लावायचं. अच्छा. मिळून त्याला. येण्यासाठी. मिळून येण्यासाठी. खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची. वाफेवर आपल्याला ही भाजी शिजवायची आहे. आणि आवडत असेल तर खोबरं घालायचं, मीठ घालायचं आणि एरवी कडू लागली असती पण आपण ह्या सगळ्या गोष्टी घातल्यामुळे अजिबात कडू लागत नाही. अच्छा. फार छान लागते आणि ही त्याचा भाजी. जो गुणधर्म आपल्या शरीराला पोटात गरजेचा आहे जायला हवाय मिळून तोही जातो. मिळून जातो. मला असं वाटतं खूप छान आहेत ह्या सगळ्या पदार्थकृती. हो. आणि पुन्हा पुन्हा परत तेच की पाऊस किंवा सीझन एकंदर आपला हो. आणि आपल्या शरीराला असणारी गरज या सगळ्यातून भागवली जाते. आणि त्यानिमित्ताने आपलं आरोग्यही बॅलन्स व्हायला मदत मदत होते. होतीये. नाहीतर नक्कीच. मग आजारपण आणि हे ते या हो. दिवसात खूप होत असतं होत कारण असतं. खूप वातावरण बदलतं. बरोबर. तर ते बॅलन्स करण्यासाठी सुद्धा अशा भाज्या करणं गरजेचं आहे. नाही का? अगदी. मॅडम, खूप चांगला ठेवा तुमच्याकडे आहे तुमच्या आई आजींनी दिलेला. हो. आणि तो वारसा तुम्ही जपताय. हो. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो आपण पुढेही पुढच्या पिढीपर्यंत किंवा आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवतोय. आणि मला असं वाटतं आता तो प्रवाह पुढे राहील, चालू नक्कीच राहील. नक्कीच, नाही का? नक्कीच.
यानंतरची रेसिपी कोणती आता सांगणार आपण आहात? एक गोड रेसिपी सांगूया. अच्छा, फणसाच्या गोड पुऱ्या, म्हणजे आम्ही त्याला उंबर म्हणतो. बर. हा, तर ते उंबर करण्यासाठी म्हणून साहित्य काय, तर फणसाचा रस, अच्छा. गुळ, हं, थोडासा रवा, हं. थोडंसं तांदूळाचं पीठ अच्छा. आणि थोडीशी कणिक, बर. तेल, मीठ, हळद, हा, एवढं साहित्य लागतं. बरं बरं. बरका फणस लागेल आपल्याला, तर त्याचा रस काढून घ्यायचा, हं. मिक्सरवरती बारीक करून घ्यायचा बरोबर. आणि मग जेवढा रस असेल तर त्या प्रमाणात आपल्याला गुळ, आपल्याला जसं गोड आवडतं, हवं असतं. हा, तर त्या हिशोबाने आपण गुळ, हा फणसाचा रस, हं. मीठ, हळद असं सगळं एकत्र शिजवायला ठेवायचं. अच्छा. हा, त्याची बर. चांगली उकळी त्याला आली हं, हं. की मग रवा, तांदूळाचं पीठ हं. असं घालून एक वाफ काढायची. बर. तसंच ठेवून द्यायचं थोडा वेळ. हं, हं, मग हं. थोड्या वेळानंतर ते मळून त्याच्यात जेवढी मावेल हं. तेवढी कणिक घालायची अच्छा. की आपली ही आट तयार झाली. हा. त्याला आट म्हणतात. तो गोळा तयार होईल हं, आपला हं, चांगला. हं. तो तयार एकदा झाला की मग काय आपण पुऱ्या करू शकतो, गोड पुऱ्या. अच्छा. आणि त्याला आम्ही उंबर म्हणतो किंवा हं. काही जण त्याला घारगे म्हणतात. घारगे म्हणतात, बरोबर. हं, हं, तर हं. ते छान तळायचे आणि तुपाबरोबर खायचे. क्या बात आहे. म्हणजे पावसाळ्यात जसं आरोग्यदायी पदार्थ करणं गरजेचं आहे, हो. तसंच थोडेसे चमचमीत, थोडेसे तळलेले आणि जरा छान पाऊस पडत असताना खायला खायला मज्जा मज्जा येईल येईल असे. असेही काही आणि पदार्थ. पण घारगे 4 दिवस टिकतात. हो. तुम्ही प्रवासाला नेऊ शकता, मुलांच्या डब्यासाठी तुम्हाला वापर करता येईल. ही काढलेली आट फ्रीजमध्ये तर महिनोन-महिने टिकते, हं, हं, हं. तुम्ही नीट ठेवलीत तर. बरोबर तर आहे. त्यामुळे आता फणस आहेत थोडे थोडे, तर अजून ज्यांना करून शेवटचे बघायचे, फणस शिल्लक शेवटचे आहेत. फणस आहेत तर करून बघता येऊ शकेल. बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणताय असं आता नाहीये, पण पूर्वीच्या काळी एक 4 वाजताचं खाणं असा एक पदार्थ असायचा. असायचा. म्हणजे ती एक वेळ हो असायची हो, की तेव्हा काहीतरी मुलांना द्यायला लागायचं. बरोबर. तर त्यासाठी सुद्धा हा पदार्थ तुम्ही म्हणताय असं जर तयार आपल्याकडे असेल तर तळून द्यायला काही फार वेळ लागत नाही, नाही का? आणि नक्कीच. पौष्टिकही होतं आणि घरचं होतं, घरचं होत. नाही का? हो हो, मला असं वाटतंय की खूप छान पदार्थ तुम्ही सांगितले आहेत आमच्या श्रोत्यांना. आणि हे सगळे पदार्थ अगदीच घरातल्या साहित्यांमध्ये साहित्यात आहेत. होणारे आहेत. हो, त्यासाठी काही वेगळी मेहनतही नकोय. फक्त पुन्हा म्हटलं असं की डोळस पद्धतीने त्या त्या गोष्टींकडे बघणं, त्या कधी मिळतायत, काय होतायत, त्या पद्धतीने त्या घरी आणणं खरं आहे. आणि त्या आपल्या घरच्यांना खाऊ खाऊ घालणं घालणं. ही मला वाटतं खूप चांगली गोष्ट आहे. हो हो, आणि मला वाटतं श्रोते ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या असतीलच त्यांनी, तर हे पदार्थ नक्कीच करून बघतील. नक्कीच. सई मॅडम, तुम्ही इथे आलात आणि खूप छान पदार्थकृती आमच्या श्रोत्यांना सांगितल्यात की ज्या जुन्या आहेत आणि नवीन लोकांना माहीत नाहीयेत किंवा आता त्या थोड्या मागे पडल्यात, त्या बरोबर. नाही केल्या जात. हो, तर त्या सगळ्याच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा उजाळा दिला मिळाला. आणि हे पदार्थ आपले श्रोते नक्कीच करून बघतील. तुम्ही इथे आलात आणि या छान पदार्थकृती आमच्या श्रोत्यांना सांगितल्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. कोकणची खाद्य संस्कृती आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या. आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थकृती. कोकणची खाद्य संस्कृती.